ज्या नीलम जिली अपनी जिंदगी असा कारभाऱ्याने फिल्मी डायलॉग मारला. मी पण भाऊजला बोलून घेतला आणि चाललो ठाण्याला. जाता जाता आम्हाला स्वामींनी दर्शन दिलं. सगळ्याच बायकांना नवऱ्याने मोकळं सोडलेलं म्हणून ठाणं एवढं खचून भरलेलं. काय घ्याय व्हायचं नव्हतं. फक्त ह्याची किंमत विचार, त्याची किंमत विचार आणि पुढं सरक, एवढंच आमचं चाललेलं. पण शेवटी आम्ही बांगड्या घेतल्या. अहो हिरव्या बांगड्यांमध्ये या मोत्याच्या बांगड्या जबरदस्त दिसतात ना म्हणून घेतल्या. परत आम्ही डबल नवरदे खरेदी केले. अहो म्हणजे काल त्या दादांकडे नथ खरेदी केलेली ना, तिथं जबरदस्त महाराष्ट्रीयन वाटीवालं मंगळसूत्र होतं. घेतलं आम्ही. त्या काकांना त्या खणाचं प्राइस विचारली व तर ते 400 रुपये बोले. मग लांबनच आम्ही राम ठोकला आणि पुढं सरकत गेलो. अहो डब्यात डब्बे एवढं कानातल्यानं भरलेत, पण काय ह्या कानातल्यानं मन नाही भरत. ही बाया माझ्यापेक्षा हौशी दिसते म्हणून गाडीवरून उतरायचं त्यानं कष्ट नाही घेतलं. कधी पण मला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचे असले ना, बाबा ह्याच दुकानात जाते. स्लीवलेस, फुल स्लीव, पपवाले, फुग्गवाले, काय जबरदस्त यांच्याकडे व्हरायटी आहेत. जबरदस्त हे दुकानाचं नाव आहे बाबा, तुम्ही पण जाऊन घ्या एकदा. आम्ही 3 कार्टुनांना तिघीने सेम टॉप घेतले बाबा. कार्टुनाची जत्रा भरवायची होती ना म्हणून. मग काय जाता जाता दाबून वडापाव.